योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यात अवैध मुरुम वाहतुकीचा हैदोस। रेटवडीत सांडलेल्या मुरुमामुळे अपघातांचे सत्र। प्रशासन झोपलीये का? राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर प्रवाशांचा जीव टांगणीला। दशक्रिया घाट पुलाजवळ मुरुमाचे ढिगारे। खेड पुणे प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर पाबळ हा अत्यंत वर्दळीचा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनू लागलाय। रेटवडी गावच्या हद्दीत अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणात मुरुम आणि दगड रस्त्यावर सांडल्यानं अपघातांचे सत्र सुरू झाले आहे। प्रशासनाच्या या डोळेझाक वृत्तीमुळे एखादा मोठा बळी गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी या मार्गावर अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या डंपरची मोठी वर्दळ असते। क्षमतेपेक्षा जास्त भरलेला माल किंवा डंपरचा पाठीमागचा दरवाजा नीट न लावल्यामुळे रेटवडी येथील दशक्रिया घाट पुलाजवळ जवळपास 1 किलोमीटर अंतरापर्यंत मुरुमाचे ढिगारे सांडलेत। वळण रस्ता आणि त्यातच सांडलेला हा राडारोडा, यामुळे हा मार्ग दुचाकीस्वारांसाठी अत्यंत जीवघेणा ठरत आहे। वाहतुकीची कसरत आणि धुळीचे साम्राज्य। रस्त्यावर मुरुमाचे साम्राज्य पसरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे। एकेरी वाहतूक। रस्त्याचा मोठा हिस्सा मुरुमाने व्यापल्यामुळे या ठिकाणी वन वे सारखी स्थिती निर्माण झाली असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। दुचाकीस्वारांना धोका। रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाश झोतामुळे हेडलॅम्प्स रस्त्यावरील मुरुमाचा अंदाज येत नाही। यामुळे आतापर्यंत 2 दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। धुळीचा त्रास। वाहने गेल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। प्रशासनाचे अवैध उत्खननाकडे सोयीस्कर दुर्लक्ष। दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीवर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचा कोणताही वचक उरलेला नाही, असे चित्र दिसत आहे। संबंधित ठेकेदार किंवा वाहतूकदारांनी रस्त्यावर सांडलेला मुरुम उचलण्याची साधी तसदीही घेतलेली नाही। यावरून प्रशासकीय यंत्रणा आणि अवैध वाहतूकदार यांचे काही साटेलोटे आहे का, अशी शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत। स्थानिकांचा इशारा। या संदर्भात बोलताना रेटवडीचे ग्रामस्थ म्हणाले, या रस्त्यावर सांडलेल्या मुरुमामुळे रात्रीच्या वेळी रस्ता ओळखणं कठीण जाते। सायकली आणि दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे। प्रशासनानं जर 24 तासांच्या आत हा मुरुम हटवून संबंधित बेजबाबदार वाहतूकदारांवर कडक कारवाई केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडले जाईल। प्रमुख मागण्या: 1. रस्त्यावर सांडलेला मुरुम तातडीनं यंत्रसामग्री लावून उचलण्यात यावा। 2. अवैध उत्खनन करणाऱ्या आणि ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपर मालकांवर गुन्हे दाखल करावेत। 3. रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवैध वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी गस्त वाढवावी। आता या गंभीर प्रकाराकडे खेडचे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन गांभीर्यानं लक्ष देऊन रस्ता मोकळा करणार की आणखी अपघातांची वाट पाहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी। आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रेटवडी या गावामध्ये आहोत। तर हा जो पाबळ शिरूर जो रोड आहे, या रोडवरती या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दगड वगैरे पडलेले आहेत आणि वाहतुकीला अगदी खूप अडचण होत आहे। आपण पाहतोय समोरनं वाहनं वगैरे चाललेली आहेत। तर अशा पद्धतीनं अवैध वाहतूक या रोडवरून होते काय, असा ग्रामस्थांना प्रश्न पडलेला आहे। तर या ठिकाणी पहा, आपण सर्व रोडवरती एकेरी वाहतूक चालू झालेली आहे, वन वे सारखा आहे। तर आज आपण ग्रामस्थांकडनं या ठिकाणी मत जाणून घेऊया। नमस्कार। आता हे आपण पाहतोय, हे काय भानगड आहे बरं? हे रात्रीची अवैध वाहतूक केली जाते रस्त्याने। रात्री सगळं गाडीतून सांडलेलं मुरुमाचे मोठे मोठे
दगड आहे त्याच्यामुळे रात्री 1-2 मोटरसायकलवाल्यांचे अपघात पण झाले. पडले ते एवढले मोठाले हा. दगड आहे की एकेरी वाहतूक चालू केलेली आहे, केल्यासारखं झालंय. गतिरोध काय काम चाललं काय कळत नाही. आता रोड बंद होते, ब्लॉक होते. मग आता तुम्हाला काय वाटतं भाऊ या संदर्भामध्ये? या संदर्भात असं वाटतंय की ही रात्रीचं कोणतरी असं मुरून चोरून नेत असावा आणि ते कोणी पाठीमागं लागला असेल किंवा गाडीला फाळकानी साठा असेल, ड्रायव्हरचं दुर्लक्ष असेल. हा जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत मुरून पडत गेलाय. मग आता तुमच्या काय अपेक्षा आहे प्रशासनाकडनं? प्रशासनाने जे अवैध उत्खनन चालू आहे याच्यावर त्वरित आळा घालावा अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.